कायदे तज्ञांचं काय म्हणणं आहे, काय होऊ शकतं पुढे? नक्कीच त्यांची जी काही बाजू मांडलेली होती ते म्हणजे अनिकेत निकम यांनी खरं तर ह्या सगळ्या संदर्भामध्ये बाजू मांडली। त्याचबरोबर रवींद्र कदम हे त्यांचे वकील होते, त्यांच्याकडून सगळी बाजू मांडण्यात आली। त्यावेळेस त्यांच्याकडून या सगळ्या शिक्षेला देखील आहे ती स्थगिती देण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी आहे त्या वकिलांकडून होताना पाहायला मिळत होती। मात्र न्यायमूर्ती लड्ढा यांच्याकडून कुठल्याही पद्धतीची शिक्षेला आहे ती स्थगिती देण्यात आलेली नाहीये, तर त्यांना 1 लाखाचा जामीन आहे, जामिनावर मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे हे खरं तर यांच्या अटक करण्यात आलं असतं, मात्र त्यांनी हॉस्पिटलाइज झाले होते आणि त्यावेळेस एंजिओग्राफी देखील त्यांच्यावर झाली अशा पद्धतीचं वक्तव्य देखील आहे ते कोर्टामध्ये वकिलांकडून करण्यात आलेलं पाहायला मिळते। ते खरं तर ज्यावेळेस ही शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यानंतरून या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी यासाठी सत्र न्यायालयामध्ये देखील गेले होते, त्यावेळेस देखील त्या ठिकाणी नकार दिला। त्यानंतर माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये आहे ते दाखल झालेले होते, त्यामुळे कुठेतरी ही अटक होईल अशा पद्धतीचं सांगितलं जात होतं। मात्र सध्या तरी माणिकराव कोकाटे यांना अटक होणार नाहीये, त्यामुळे तो थोडासा दिलासा राष्ट्रवादी पक्षाला असेलच। मात्र ज्या पद्धतीने खरं ही शिक्षा होती 2 वर्षाची शिक्षा, ही खरं तर स्थगिती जर याला मिळाली असती तर माणिकराव कोकाटेंची आमदारकी आहे ती राहिली असते असंच म्हणावं लागणार आहे। मात्र सध्याच्या घडीला 2 वर्षाची शिक्षा ही कायम ठेवलेली आहे माणिकराव कोकाटेच्या, त्यामुळे कुठेतरी ही आमदारकी राहणार की नाही हा प्रश्न अद्याप अगदी बरोबर गणेश। आणि गणेश, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।